वासाची किंमत या दुसऱ्या धड्याचं नाट्यीकरण करण्यासाठी इयत्ता तिसरीची मुलं छोटासा प्रयत्न करत आहेत. ही बैलगाडी आहे आणि समोर आपण पाहू शकता मानवर करा जय. हा जय आहे, हा जय आहे, हा आनंद आहे आणि पाठीमागं रुद्र आहे मध्यभागी उभा तो. तर रुद्र हा शिवानीच्या पप्पाची भूमिका करतोय. तर ही जी सृष्टी आहे ती शिवानीची भूमिका करते आणि गौरी शिवानीच्या आईची आणि रुद्र हा शिवानीच्या वडिलांची भूमिका करतोय. चला ॲक्टिंग सुरू करा. चला. आई आपलं दुकान इथंच लाव. दिली मावशी भाजी 10 रुपये पावशेर. आई मी जरा बाजारात फिरून येते. बरं बाळा लवकर ये. सृष्टी म्हणजे शिवानी भेळ खात आहे. बाजारामध्ये इतर ग्राहक आणि व्यापारी बाजारात भाजीपाल्याची खरेदी विक्री करत आहेत. ए मुली, माझ्या मिठाईचा इतकं वास घेतला त्याचे पैसे काढ. कशाचे पैसे? आतापर्यंत माझ्या मिठाईचा वास घेतला त्याचे पैसे. मी तर फक्त वास घेतला, मी तर तुमच्याकडून काही नाही घेतलं. तरी पण पैसे दे. मी तर काहीच घेतलं नाही. कसे देऊ तुम्हाला पैसे? तरी पण दे पैसे. मी नाही घेतले तरी पण पैसे दे. थांबा मी करते. ए आई, की भाजी विकून आलेले चिल्लर पैशाची थैली दे. कशाला? एक गंमत आहे, तुला पण दाखवते. चल. मिळाले का पैसे? कशाचे पैसे? कुठं मिळाले? मी फक्त तुझ्या दुकानासमोर उभी राहिले आणि मी तुझं काही घेतलं. मी फक्त वास घेतला. तू त्याचे पैसे मागितले. वासाची किंमत काय देणार? पैशाचा आवाज. वासाची किंमत आहे त्या साधनासहित रंगवण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शन करताना मला बराच त्रास झालेला आहे, कारण हे काहीच ऐकत नव्हते आणि खूप हळू आवाजात बोलत होते. पण खूप छान जमलेलं आहे. बघूयात एकत्रित केल्यावर कसं दिसतंय ते. वासाची किंमत. छान.